नमस्कार, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले दराई माता देवस्थानाला दरी गावाच्या इथं। चला तर मग बघूया, देवीचं दर्शन घेऊया। डोंगराच्या मध्यभागी देवीचं स्थान आहे। हिरवगार डोंगर झालेला आहे, आपण बघू शकता। इथं आपण गाडी पार्किंग करून इथं चाललोय। व्यवस्थित असं जाण्यासाठी रस्ता वगैरे केलेला आहे, पायऱ्या आहेत। छान हिरवगार घनदाट झाडीच्या सानिध्यात हे मंदिर आहे। पायऱ्या पण खूप छान आहे, खूप छोट्या छोट्या पायऱ्या असल्यामुळे चढायला असं अवघड आहे असं वाटत नाही किंवा दम आहे असा लागत नाही। ह्या साईडला एक डोंगर, ह्या साईडला डोंगर आणि समोरच्या साईडच्या डोंगराच्या इथं देवीचं स्थान आहे। हे बघ पोरं किती फार एन्जॉय करताय, हे बघा। बघा डोंगराच्या वरती त्रिशूल आपल्याला बघायला भेटतोय, हे बघा त्रिशूल। आणि जेव्हा इथं जोरदार पाऊस वगैरे असेल, पावसाचं प्रमाण जास्त असेल, तेव्हा इथं धबधबा देखील आहे। या डोंगराच्या दोन्ही डोंगराच्या मधून पाणी वाहत राहतं। अतिशय सुंदर असा धबधबा आहे हा। आता सध्या तर पाणी दिसत नाहीये, हे बघा। हे पाहू शकता, इथून धबधबा असतो। इथं खालून नदी आहे पूर्ण। पाण्याचा आवाज तर येऊन राहिला, खरं वरनं धबधबा नाहीये। अतिशय हिरवगार डोंगर झालेले, जसे काही हिरवी चादरच डोंगरांनी पांघरलेली आहे। बघू शकता पूर्ण डोंगर हिरवेगारचे हिरवेगार आहेत। इथनं जो पाणीचा आवाज मी म्हटलं होतं, इथनं पाणी तर दिसत नाही, कारण पाण्याचा आवाज खूप येतोय। तर देवीच्या उजव्या साईडनी हा एक झरा आहे, हा पण धबधबा आहे। इथं माणसं खूप एन्जॉय करताय, बघू शकता। अतिशय प्रचंड असं पाणी वाहतंय आणि खूप छान असं वाटून राहिलं, हे बघा। हे बघा। आणि त्या पाण्यातनं न येण्यासाठी म्हणून इथे एक छोटासा ब्रिज बांधलेला आहे, त्या ब्रिजवर नाही यायचंय। हे बघा, मंदिरात जाऊन चला पहिले आपण मंदिराचं दर्शन घेऊन येऊ। हे समोर डोंगराच्या मध्ये गुफेमध्ये मंदिर आहे, हे बघा। चला आपण पहिले मंदिराचं दर्शन घेऊन येऊया। तिथं नका काढू, चला घालून पुढं कपडा घाला चला। हे पहा, इथं बॅरिकेड केलेले आहे, एकदम छोटा रस्ता आहे, काठ्यावरनं जायचं आहे आपल्याला। तर बॅरिकेड केल्यामुळे भीती वाटत नाही। आणि इथं देखील हे लोखंडी पत्रे टाकून हे केलेलं आहे, हे बघा। अतिशय डेंजर असा रस्ता होता, तर बॅरिकेड केल्यामुळे कोणालाही भीती वाटू शकत नाही, कोणी काही दुर्घटना होऊ शकत नाही। तरी पण आपण आपली काळजी घेणं गरजेचे आहे, लहान पोरांना सांभाळणं गरजेचे आहे। चल मऊ पटकन, चल गौरू, गौरांग।
चला हे बघा, हे मंदिराचं दर्शन घेऊ शकता आपण सर्व. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मुकू इकडं सरक. हा चला. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. हे बघा, ह्या साईडने एक पाण्याचा झरा आहे आणि दुसरं जे जास्त पाणी असलं, पावसाळा वगैरे जास्त असला की ह्या साईडने देखील धबधबा, मोठा धबधबा असतो. असं या दोघींचा संगम इथं आहे. हा संगम आहे आणि इथून पुढे एक नदी होते. जास्त पाणी असल्यावर इथं शिडी देखील केलेली वरती येण्यासाठी. पाण्याची मजा घेऊया. इथे झाड पकड. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. काय थांब ग इथं. इकडं पण आहे थोडा. जायचंय का पोरांना भिजवायचंय? अतिशय छान असं धबधबा आहे. पाण्याची मजा घ्यायची असेल तर अवश्य इथं यावे. असं डेंजरस असं काही नाही आहे. छोटा धबधबा आहे, छोटा पाण्याचा झरा आहे. लहान पोरांना आणायचं राहिलं तरी छान असा धबधबा आहे. इथं पाण्याची आपण खूप मजा घेऊ शकू, खूप एन्जॉय करू शकू असा धबधबा आहे. हां, पाऊस जर जास्त झाला तर याला पण जास्त स्रोत असू शकतो. पाण्याच्या मध्ये कोणीही जाऊ नये. हे बघा, अतिशय सुंदर असं वातावरण. इथं लिहिलेलं आहे, येथे कचरा करू नये. खरंच सर्व लोकांना माझा एक संदेश आहे, सांगणं आहे की अशा सुंदर अशा ठिकाणी आल्यानंतर कोणी कचरा वगैरे इकडे तिकडे फेकू नये, इकडे तिकडे घाण करू नये, प्लास्टिक वगैरे टाकू नये, खायला आणलेल्या वस्तूंचा कचरा इथं करू नये. स्वच्छता ठेवावी जेणेकरून आलेले पर्यटन वगैरे सर्वांना असं छान वाटेल. त्यामुळे कोणी कचरा करू नये. आता सर्वांनाच एक प्रश्न पडलेला असेल
की पाऊस नाहीये तरी देखील इथं पाणी एवढं वाहतं कसं काय? हे पाणी वाहण्याचं कारण काय? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असेल. हे बघा, एकदम कंटिन्यू अशी धार चालू आहे, कंटिन्यू पाणी वाहतंय. त्याचं रिझन असं आहे की ह्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आलेला आहे. छोटासा असा बंधारा बांधलेला आहे. तो बंधारा बांधलेला असल्यामुळे तिथनं पाणी झिरपत येतं आहे. ते पाणी बंधाऱ्यातनं ओसांडून येतं आहे. त्यामुळे कंटिन्यू पाणी वाहणं चालू आहे. म्हणून हे पाणी बघायला भेटतं आहे. पाऊस जेव्हा जोरात असेल तेव्हा अतिशय पाण्याचा सराव हा खूप जोरदार असू शकतोय. त्याच्यामुळे इथं येणं खूप अवघड आहे. जर पाऊस जोरात असला तर पाण्यामध्ये जाऊ नये, हेच चांगली गोष्ट आहे. सर्वांनी हेच प्रिकॉशन पाळावं की जोरात पाणी असलं तर पाण्यात कोणीही जाऊ नये, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ शकत नाही. सौंदर्याची मजा घ्यावी, फक्त पाण्यात खेळावं, खरं खोल पाण्यात असं जाऊ नये. इतक्या छान पर्यटन स्थळी खाण्याची मजाच एक वेगळी असते. हे पहा, अल्पोपहार करताना ही मंडळी. ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं की इथे काहीतरी नाश्त्याला मिळेल, पण इथे काहीच मिळालं नाही. त्याच्यामुळे आम्ही जे 2 पाववडे आणले होते सोबत, तेच सगळे मिळून वाटून खातोय. 2 आणले होते म्हणजे. हे बघा, आपल्याला खेकडा दिसलेला आहे, तो आता पाण्यात जाणार आहे. चला, फायनली तो त्याच्या घरी गेलाय. आता आपण आपल्या घरी जाऊ. फायनली सर्व स्पॉट मी कव्हर केलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय परतीच्या मार्गाला. तर आता त्याच रस्त्याने आपल्याला परत जात असल्यामुळे आता मी व्हिडिओ काही काढत नाही आहे. सर्व स्पॉट कव्हर केलेले आहेत. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.